नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. भाषा हे संपर्काचे साधन आहे. आपले आचार, विचार, भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. आपण इतरांशी संपर्क साधताना अर्थपूर्ण शब्द वापरतो. हे वापरलेले शब्द वाक्यात वेगवेगळे कार्य करतात. त्यालाच शब्दांच्या जाती किंवा पार्ट्स ऑफ स्पीच असं आपण म्हणतो. चला आपण पहिला बघूया पार्ट ऑफ स्पीच. नाऊन, मराठीत त्याला नाम म्हणतात. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला ठेवलेल्या नावाला आपण नाऊन किंवा नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ अशोक, तानाजी, गंगा, नर्मदा, हिमालय, मुंबई, पुणे, सन, मून, टेबल, टायगर अशी नामं आहेत. त्यानंतर दुसरं पहा, प्रोनाऊन, ज्याला आपण मराठीत सर्वनाम असं म्हणतो. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन किंवा मराठीत सर्वनाम असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ एक वाक्य पहा, कमल इज ॲब्सेंट बिकॉज शी इज इल. या ठिकाणी बघा, सुरुवातीला नाऊन वापरले कमल आणि दुसऱ्यांदा पुन्हा कमल शब्द वापरण्याऐवजी शी हा शब्द वापरलेला आहे. शी काय आहे तर सर्वनाम आहे. सर्वनामाची काही उदाहरणं बघूया. आय, मी, वी, आम्ही, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते आणि दे, ते, त्या, ती अशी काही सर्वनामांची उदाहरणं आहेत. त्यानंतर तिसरा पार्ट्स ऑफ स्पीच आहे ॲडजेक्टिव्ह, ज्याला मराठीत आपण विशेषण असं म्हणतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ बघूया, शी इज अ क्लेवर गर्ल. आता या वाक्यात बघा, गर्ल या नामाबद्दल क्लेवर या शब्दानं अधिक माहिती सांगितलेली आहे, म्हणून क्लेवर या शब्दाला ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं आपण म्हणतो. दुसरं उदाहरण पाहूया, मुंबई इज अ बिग सिटी. आता सिटी या नाऊनबद्दल बिग या शब्दानं अधिक माहिती सांगितलेली आहे, म्हणून बिग याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. ॲडजेक्टिव्हची अजून काही उदाहरणं पाहूया. ॲन ऑनेस्ट मॅन, सम राईस, इनफ मनी, माय पेन, कलरफुल ड्रेस, ब्युटिफुल पिक्चर. त्यानंतर चौथा आहे व्हर्ब, ज्याला आपण मराठीत क्रियापद असं म्हणतो. हा शब्द क्रिया दर्शवतो, म्हणजेच वाक्यात क्रिया दर्शवणाऱ्या शब्दास क्रियापद असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. आता गो हा शब्द जाण्याची क्रिया दर्शवतो, म्हणून त्याला आपण व्हर्ब म्हणतो. दुसरं वाक्य पहा, दे आर प्लेईंग ऑन द ग्राउंड, म्हणजे ते ग्राउंडवर खेळत आहेत. आता प्लेईंग हा शब्दसुद्धा क्रिया दाखवतो, म्हणून त्याला आपण व्हर्ब म्हणतो. पाचवा पार्ट्स ऑफ स्पीच आहे ॲडवर्ब्स, क्रियाविशेषण, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण किंवा ॲडवर्ब्स असं म्हणतो. आपण उदाहरण पाहूया, द इलेफंट वॉक्स स्लोली. वॉक या ठिकाणी क्रियापद आहे, त्याच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द आहे स्लोली, म्हणून स्लोली हा ॲडव्हर्ब आहे. दुसरं वाक्य पाहूया, हॉर्स रन्स फास्ट. आता रन म्हणजे धावणे आणि फास्ट म्हणजे वेगाने, तर रन या क्रियापदाबद्दल फास्ट या शब्दानं अधिक माहिती दिलेली आहे, म्हणून फास्ट या शब्दाला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. अजून काही उदाहरणं पाहूया. केअरफुल, केअरफुली, काइंड, काइंडली, नीट, नीटली, रेग्युलर, रेग्युलरली, फायनल, फायनली, इझी, इझी. प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय. पाहूया व्याख्या. नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या आणि त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन्स असं म्हणतात. आपण उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल. द बुक इज ऑन द टेबल, म्हणजे पुस्तक टेबलावर आहे, म्हणजे ऑन हा शब्द प्रिपोजिशन आहे. दुसरं वाक्य पाहूया, द माऊस इज इन द बॉक्स, म्हणजे उंदीर बॉक्समध्ये आहे, म्हणजे इन हा शब्द तुम्हाला प्रिपोजिशन आहे,
म्हणजे बॉक्समध्ये उंदीर आहे तो शब्द दाखवतो. उदाहरणार्थ आपण प्रिपोजिशनची अजून काही उदाहरणं घेऊया. इन, ऑन, ऑफ, फॉर, टू, आउट टू, इन टू. त्यानंतर ॲट, अंडर, ओव्हर, ऑफ, सिन्स, अबाउट, बिटवीन अशी काही प्रिपोजिशनची उदाहरणं आहेत. त्यानंतर 7वा आहे कंजक्शन्स. मराठीत त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. आपण त्याची व्याख्या पाहूया. 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दास उभयान्वयी अव्यय किंवा कंजक्शन्स असं आपण म्हणतो. उदाहरण बघूया. राम अँड श्याम आर गुड फ्रेंड्स. या वाक्यात राम आणि श्यामला अँड या कंजक्शननी जोडलेलं आहे. दुसरं वाक्य बघूया. अहमद वॉज रिच बट ही वॉज काइंड. या 2 वाक्यामध्ये बट दिलेला आहे बघा. बटने ही 2 वाक्य जोडलेली आहेत. अहमद वॉज रिच बट ही वॉज काइंड. काही कंजक्शन्स पहा. अँड, बट, ऑर, ॲज वेल ॲज, हेन्स, देअरफॉर, बिकॉज ही काही कंजक्शन्स आहेत. 8वा आणि शेवटचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय. भावनेचा उद्रेक करणाऱ्या शब्दांना इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. आपण उदाहरण पाहू. अलास, ही डाईड. अरे रे, तो गेला. म्हणजे आलास हा भावना प्रकट करणारा शब्द आहे म्हणून त्याला इंटरजेक्शन म्हणतात. पुढचं वाक्य बघा. हुर्रे, वी हॅव वन द मॅच. हुर्रे हा सुद्धा शब्द भावनेचा उद्रेक करणारा आहे म्हणून त्याला इंटरजेक्शन म्हणतात. काही उदाहरण पाहूया. आलास, अरे रे. बेगॉम, चालता हो. ब्रेव, ओ हो. हॅलो, काय हो. वाव, वाह. हुश, चुप. या व्हिडिओमधून पाहिलेले पार्ट्स ऑफ स्पीच नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन्स, कंजक्शन्स आणि इंटरजेक्शन्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.